निर्माण झालेल्या आहेत। दादांच्या बाबतीमध्ये अनेक आमच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या बरोबर काम केलेले, त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळात राहिलेले या सगळ्या सहकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। मी माझ्या भावना व्यक्त करताना एवढंच सांगेन की 1991 साली जेव्हा दादा सर्वप्रथम राजकारणामध्ये सक्रिय राजकारणामध्ये, त्याच्या अगोदरपासून ते सहकार राजकारणामध्ये होतेच, त्यावेळेपासून इथे बंटी पाटलांनी NSUIचा उल्लेख केला, त्यावेळेला युथ काँग्रेसचा होता आणि युथ काँग्रेसमध्ये त्यावेळेला अशोक चव्हाण असतील, दादा असतील, आम्ही सगळे युथ काँग्रेसमध्ये त्यावेळेला एकत्र कार्यरत होतो। अर्थात त्याच्या अगोदरपासून मी 86 पासून 83 84 पासून मी NSUI मध्ये होतो आणि नंतर युथ काँग्रेसमध्ये, आणि त्यावेळेला काँग्रेस एक होती। अर्थात मध्यंतरीच्या काळामध्ये सगळे जरी उथलपुथल झाली, परंतु दादांचं काम त्यावेळेपासून आजपर्यंत पाहत असताना एक गोष्ट नेहमीच कायमस्वरूपी मनामध्ये राहील, अगदी कोरून राहील, की तुमची स्वतःची जेव्हा एक मानसिकता एखाद्या गोष्टीचं काम करण्याची असते, त्यावेळेला तुम्ही काय करू शकता याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अजितदादा। म्हणजे रस्त्याने चालता चालता सुद्धा आपण आता तुम्हाला आम्हाला सगळ्यांना ही सवय झाली, अगदी आमदार सुद्धा त्यांच्याकडे सुद्धा कामं घेऊन येतात अनेक लोक, परंतु चालता चालता सुद्धा ऐकलेलं लक्षात ठेवून ताबडतोब आपल्या केबिनमध्ये आल्यावर ताबडतोब फोन करणं आणि त्या माणसाने, त्या विशेषतः अधिकाऱ्याने ऐकण्यापूर्वी हे सांगणं, हे काम करायचं आहे आणि काम केल्यानंतर मला तुम्हाला सांगायचं आहे, हे फार कमी राजकारण्यांच्या बाबतीमध्ये, विशेषतः शासनामध्ये असलेल्या राजकारण्यांच्या बाबतीमध्ये म्हणता येईल। याचा अनुभव अनेक वेळेला आम्हाला आला। मला आणखीन एक उदाहरण मला मुद्दाम सांगावंसं वाटेल। एक माजलेला एक माणूस मुंबईमधला, त्याचं नाव यासाठी घेत नाही, फार माजलेला माणूस, आणि म्हणजे आपले संबंध फार फार आहेत आणि त्यामुळे, आणि फ्रॉड माणूस, आणि त्यावेळेला दादांकडे मी गेलो, म्हटलं एका सज्जन माणसाचे पैसे डुबवलेत त्याने आणि तो कसल्याही गोष्टीला मानत नाही। आपल्या विधान भवनामध्ये त्याच्यावर प्रश्न हे झाला होता आणि तारांकित प्रश्न, आणखीन लक्षवेधी, पण त्याला काय अरेस्ट होत नव्हती। आणि त्यांनी दादांनी काही ठराविक अधिकाऱ्यांना बोलवलं, त्यांना म्हणाले की हे काय आहे। त्यांना मी सविस्तर सांगितलं, जो माणूस होता त्यालाही मी घेऊन गेलो होतो। त्यांनी त्याला बोलून घेतलं, त्याच्याजवळ चर्चा केली आणि त्या अधिकाऱ्याला सांगितलं की हा माणूस अरेस्ट झाला पाहिजे, परंतु तो काय अरेस्ट झाला नाही। दादांनी त्यांना ती गोष्ट त्या विसरले असतील कदाचित। त्याच्यानंतर मी त्यांना 1 महिन्यानंतर परत एकदा आपल्या अधिवेशन काळामध्ये मी त्यांना म्हटलं, दादा ते असं असं तुम्ही म्हणालात, पण ते झालं नाही, असं सहसा होत नाही। ऐकून घेतलं, काही बोलले नाही। 4 दिवसामध्ये तो माणूस अरेस्ट होता। प्रश्न त्याच्या अरेस्टचा नव्हता, प्रश्न असा होता की ज्यांना काही व्यक्तींना असं वाटत असतं की आपण आपले हात फार वरपर्यंत गेलेत, ज्यांना शासन मानत नाही, प्रशासन मानत नाही, परंतु अशी कमी राजकारणी आहेत की त्यांच्यामुळे प्रशासनाचे शासन काय असू शकतं हे पाहण्याचं भाग्य आपल्या आम्हाला सारख्यांना मिळतं, आणि ते दादांच्या माध्यमातून वारंवार मिळत होतं। मी अनेक वेळेला इथे याच्यामध्ये उल्लेख झाला क्रीडा क्षेत्राचा, विशेषतः कबड्डीचा। खो खो आणि कबड्डीचे ते अध्यक्ष झाले। मी 20 वर्षापासून मी मुंबईचा अध्यक्ष असल्या कारणाने महाराष्ट्राचे ते अध्यक्ष, मी उपाध्यक्ष।
तुम्हाला आठवत असेल सगळ्यांना की प्रथमच आपल्या महाराष्ट्राच्या 3 मुली ज्या देशाच्या संघामध्ये होत्या आणि आपण वर्ल्ड कप जिंकला. दादांना आम्ही म्हटलं की दादा, सर्वसामान्यपणे आपण 10 लाख पण जास्तीत जास्त 25 लाख अशा आपण करतो, परंतु याच्यात वेगळा निर्णय घेणं गरजेचं आहे आणि एक मेसेज जाणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत क्रिकेट खेळाला सगळंच काय वाहून दिल्यासारखं असतं. कळू द्या आपल्या सगळ्यांना की आपल्या मातीतला खेळ आहे आणि ह्या मातीतल्या खेळाचं वैभव आपल्या मुलींनी वर्ल्ड कप आणलेला आहे. तर मला म्हणाले की काय तुझ्या डोक्यात काय, तुला काय वाटतं? म्हटलं आपण 1 कोटी रुपये त्यांना देऊ. नोकऱ्या तर आपण देतच होतो, त्यापूर्वी सुद्धा नोकऱ्या अनेक झाल्या. दादांचं पुढचं वाक्य असं होतं, ते तर करूच, यांना डीसीपी लेवलच्या त्या नोकऱ्या त्या आपल्याला द्यायच्या. म्हणजे त्याच्या अगोदर नोकऱ्या खेळाडूंना अनेक ठिकाणी अनेक क्षेत्रामध्ये झाल्या. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की अभिलाषा असू द्या, अभिलाषा म्हात्रे, किंवा माझ्या संघामध्ये मुंबई संघामध्ये खेळणारी सुवर्णा वारटक्के असू द्या, किंवा पुण्याची ती आमची मुलगी असू द्या, ते 1 कोटी तर झालेच. आणि त्या आज तिघी त्या लेवलच्या डीसीपीच्या लेवलच्या ह्याच्यावर एक पायंडा. आणि प्रथमच असं झालं की कबड्डीमध्ये 1 कोटी रुपये मिळू शकतात किंवा त्याला एवढा प्राधान्य दिलं जातं, हे दादांमुळेच शक्य झालं. आणि म्हणून त्याच्यानंतर त्याच्याच जोडीने प्रो कबड्डी आपण सगळे आता पाहता, त्याचं खऱ्या अर्थाने आम्हीच त्याच्यावर फार हे केलं होतं आणि आज आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून खेळ असू द्या, राजकारण असू द्या, समाजकारण असू द्या, अर्थकारण असू द्या, किंवा सहकार क्षेत्र असू द्या, त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने की त्या आपण वेगळं काहीतरी करू, वेगळं काय करू शकतो, हे दादांकडनं आम्ही शिकलो. खरं तर मी सुद्धा, जसं अमोल म्हणाला तसं, माझ्याही कुटुंबामध्ये तसं कोण राजकारणामध्ये नव्हतं. माझे वडील शेवटपर्यंत पोलीस खात्यातच होते, राष्ट्रपती पदक मिळालेला असा अधिकारी. परंतु अर्थात त्यावेळेला आम्ही सगळे एकाच ह्याचे, माझं वय त्यांच्यापेक्षा 2 वर्ष जास्त, परंतु एकत्र काम करत असताना काही ठराविक माणसं आपल्या लक्षात राहतात. आणि त्या सगळ्या ठराविकांना मोठे साहेब अशांत टापू म्हणून त्याचा उल्लेख करायचे. त्याच्यामध्ये अजितदादा, त्याच्यामध्ये RR पाटील, त्याच्यामध्ये दिलीप वळसे पाटील, हे सगळे अशांत टापू म्हणून ते नेहमी त्याचा उल्लेख करायचे. हे सगळे सभागृहामध्ये असायचे, मी सभागृहाच्या बाहेर असायचो. परंतु एवढं मात्र नक्की की अशांत या अर्थाने ते म्हणायचे की ज्या एखाद्या विषयाला जर त्यांनी हात घातला तर त्याचा अगदी शेवटपर्यंत पाठपुरावा करून त्याला न्याय कसा मिळेल ही भूमिका सातत्याने त्यांनी मांडली. तो त्यांचा स्वभाव जो अगदी स्पष्टोक्ता स्वभाव, जो काही अंशी माझा सुद्धा आहे, कदाचित तो एकाच याचा, त्यांच्यातने आमच्यामध्ये एक साम्यता अशी होती ती तसा तापट, मी सुद्धा त्यापैकी तापट. परंतु त्यांनी एक गोष्ट मात्र हे केली की तापटपणा कुठे दाखवायचा आणि कुठे नाही दाखवायचा, हे दादांनी चपकल त्यांना ते सगळं होतं. आणि त्यांच्यापासून ते मी शिकू शकलो नाही. म्हणजे आम्ही फक्त कोकणातले असल्यामुळे आम्ही तापटच राहिलो, अशा प्रकारचा एकंदरीत हे झालं. परंतु एक जबरदस्त असा नेता, एक जबरदस्त असा स्वतःला कार्यकर्ता समजणारा, आणि हजारो लाखो कार्यकर्ते आपल्या पायावर, राजकीय पटलावर, सामाजिक पटलावर, अगदी सहकार क्षेत्रामध्ये उभा करणारा असा सक्षम खऱ्या अर्थाने दादा हा आपल्यातून निघून गेलेले आहेत. आणि आज खरं तर अनेक लोकांनी आपल्या भावना व्यक्त करताना अमोलने भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि त्या मी सातत्याने पाहिलेल्या आहे. आणि याचा सुद्धा अर्थ परत एकदा मी ते रिपीट करणार नाही, परंतु होय, महाराष्ट्राच्या मनामध्ये, सगळ्यांच्या मनामध्ये एक शंका आहे.
मला असं वाटतं की ते पारदर्शीपणे सगळ्यांच्या मनातनं निघून जाईल अशा पद्धतीची चौकशी होणं गरजेचं आहे. जोपर्यंत याचा अर्थ कुणी असं घेण्याचं काहीच कारण नाही की हे सरकारवर काहीतरी टीकाटिप्पणी होते का, काही अर्थ नाही. त्याचं कारणच असं आहे, आमच्यापैकी सगळेजण राजकारणात आहेत, सगळेजण निवडणुकीच्या काळामध्ये बाकी इतर काळामध्ये अशा पद्धतीने प्रवास करणारे आहेत. आणि जर काही त्याच्यामध्ये काही जर नसेल तर मग काय करण्याची गरजच नाही. त्याच्यापासून दूर जाण्याची किंवा त्याच्यापासून काहीतरी वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही. कारण ह्या ज्या भावना आहेत ह्या कुटुंबाच्या आहेतच आहेत, पण त्याबरोबर अख्ख्या महाराष्ट्राच्या आहेत. दोन माणसं माझ्या लक्षात आहेत, तुम्हालाही सगळ्यांना ते पटेल. एक विलासराव देशमुख. अख्खा महाराष्ट्र हळहळला, देश हळहळला. आणि दादा ज्याचा उल्लेख माझ्या सहकाऱ्यांनी इथे केला की दादाच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रामध्ये अगदी प्रत्येक नाक्यावर ज्या पद्धतीने तरुणांनी, म्हणजे त्याला तो काही राष्ट्रवादीचा असेल, तो कुठल्या पक्षाचा असेल, नाही, अख्ख्या महाराष्ट्राने आपल्या घरातलाच कोणतरी दादा गेला या भावनेने आपल्या भावना व्यक्त केल्या. हे फार कमी लोकांच्या बाबतीमध्ये पाहायला मिळतं. विलासरावांच्या बाबतीमध्ये काही अतिउत्साही राजकारण्यांनी काही उल्लेख केला होता अलीकडच्या काळामध्ये. विषय तो नाही आहे. त्यांच्या मुलाने एक अगदी साध्या भाषेत सांगितलं होतं आणि मला ते आज मला असं बोलावंसं वाटतंय. मार्मिक ह्याच्यामध्ये एक बोलला होता की लिहिलेलं, एखाद्या भिंतीवर लिहिलेलं नाव तुम्ही पुसू शकाल, परंतु लोकांच्या हृदयावर कोरलेलं नाव कोणी पुसू शकत नाही. दादाचं नाव लाखो लोकांच्या हृदयावर आहे, ते कोरलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या हृदयातली ही जी भावना आहे ती सरकारने लक्षात घेऊन त्याच्या बाबतीमध्ये चौकशी करून या गोष्टीचा अगदी मनामधलं सगळं काढावं असं परत एकदा मला इथे सांगावंसं वाटेल. मी माझ्या पक्षातर्फे, माझ्या कुटुंबातर्फे मी दादांना आदरांजली वाहत असताना आमच्या पक्षाचे स्वरूपसिंग हिऱ्या नाईक फार मोठा नेता, आमच्या आदिवासी भागातला, मी अधिकच जास्त बोलण्याची आवश्यकता नाही कारण त्यांची कारकीर्द एवढी मोठी आणि त्यांनी केलेली कामं विशेषतः या समाजासाठी असेल, राज्यासाठी असेल, या महाराष्ट्रासाठी असेल, ज्याला महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही. त्यामुळे स्वरूपसिंग हिऱ्या नाईक हे आमचे काँग्रेस पक्षाचे नेते, अशोकराव गजानन मोडक भारतीय जनता पक्षाचे अतिशय बुद्धिवान, आमच्या कोकणातला माणूस, अतिशय बुद्धिवान, जवळजवळ 16-17 पुस्तकं लिहिली त्यांनी. आणि तेही 2 जानेवारी या 2 जानेवारीला तेही आपल्याला सोडून गेले. गंगाधर पटले, जसं इथे अनेक लोकांनी उल्लेख केला, ग्रंथालय आणि हा बुद्धीचा जो काही ठेवा आहे त्याचं जतन झालं पाहिजे या भावनेतनं त्याने अख्ख्या महाराष्ट्राभर जी चळवळ उभी केली ते सुद्धा 11 जानेवारीला आपल्याला सोडून गेलेले आहेत. नीलाताई देसाई यांच्या बाबतीमध्ये अनेक सहकाऱ्यांनी सांगितलं की यांनी खरं दाखवून दिलं की राजकारणामध्ये आक्रमक कशा पद्धतीने एखादी महिला जर रस्त्यावर उतरली तर काय होऊ शकतं. म्हणजे मी जर असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. आम्हाला हे माहिती आहे की मृणालताई रस्त्यावर उतरल्याच्या नंतर सरकार हादरायचं, तो एक दबदबा होता. तसाच नीलाताईंचा सुद्धा दबदबा होता शिवसेनेमध्ये आणि महिला आघाडी काय करू शकते हे नीलाताईंनी दाखवून दिलं होतं. हे सर्व सदस्य आपल्या सभागृहाचे होते. मी माझ्या कुटुंबातर्फे, माझ्या पक्षातर्फे त्यांना या ठिकाणी आदरांजली